नमस्कार. शेळी मेंढी पालक आमने सामने या प्रोग्राममध्ये मी सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आणि या प्रोग्रामच्या माध्यमातून जे काय बऱ्याचशा गोष्टी घडतायत, चालू आहेत, त्या संदर्भात बऱ्याच गोष्टीवरती आपल्याला बोलता येतं, सांगता येतं, विषय मांडता येतात. तर बऱ्याच गोष्टीवरती काही चालू आहे. बरेच विषय असतात, बऱ्याच गोष्टीवरती आपण रोजच्या रोज विषय मांडत असतो. त्या विषयांना अनुसरून ज्यावेळी काही गोष्टी बोलल्या जातात, ऐकल्या जातात, त्यावेळी खरोखरच सर्वांच्या समोर एक आगळा वेगळा अनुभव येत असतो. आणि या अनुभवातून बरीचशी मंडळी शिकत असते. आणि त्या शिकण्यामध्ये ज्या काही गोष्टी होत आहेत त्या दिवसेंदिवस आनंददायी असतात. काही गोष्टी समोर येत आहेत, तर काही गोष्टीवरती बोलता येतं. अनेक विषयांना वाचा फोडण्यासाठी आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून रोजच्या रोज काही ना काही विषय घेऊन शेळी मेंढी पालक आमने सामने या प्रोग्राममध्ये आपण असतोच. तर मंडळी, विषयाला विषय असतो, अनेक विषयांना धरून आपण बोलत असतो. पुनश्च एकदा शेळी मेंढी पालक आमने सामने या प्रोग्राममध्ये मी सर्वांचं स्वागत करतो. रोज तुम्ही कुठल्या ना कुठल्या माध्यमातून बघत असता, भेटत असता, बोलत असता. फार्मवरचे बंदिस्त असतील, अर्धबंदिस्त असतील, पारंपरिक असतील, अशी मंडळी तुमच्या समोर येते, बोलती. त्यावेळी तुम्हाला एक वेगळासा अनुभव असतो. तो अनुभव ज्यावेळी तुम्ही शेअर करता, त्या अनुभवातून तुम्हाला काही ना काही भेटलं पाहिजे. तो अनुभव तुम्ही शेअर करता आला पाहिजे. तुम्हाला बऱ्याच गोष्टी कुठं ना कुठं असतात, त्या सांगता आल्या पाहिजेत. आणि अशा अनेक गोष्टी ज्यावेळी एकमेकांना सांगाल, एकमेकाला बोलाल, त्याचवेळी तुम्हाला समजून येईल की ह्या बिझनेसमध्ये आपण जो व्यवसाय करणार आहोत, करत आहोत, केला होता, अशा ज्या जे काही सर्व मंडळी असतील, जिथं जिथं आपले पाऊल चुकत गेले तिथं त्या गोष्टी मांडता येतात. आणि सर्वानुमते आपण ते शेअर करत असतो एकमेकाच्या माध्यमातून. आणि विषय हळूहळू ग्रामीण भागापर्यंत पोचतो आणि त्याचा फायदा आपल्या मंडळींना होत असतो. बऱ्याच लोकांचे फोन येत आहेत गोट नर्सबद्दल, किंवा तो बरेचसे विषय असतील, लोकर उद्योग असेल. आणि या उद्योगाच्या माध्यमातून आपल्याला सपोर्टिव्ह बिझनेस करण्यासाठी बरेच लोक रोजच्या रोज नाव नोंदणी आणि विचारपूस चालू आहे. जर का एकदा हा व्यवस्थित सेटअप लागला आपला, महाराष्ट्रातून खूप मोठं काम होईल. आणि महाराष्ट्रातून खरोखरच एक चांगले वेगळं काम होईल, जे सर्वच्या सर्व मंडळींना फायदा होईल. त्याच्यामध्ये सर्वात मोठा फायदा असेल तो ईद मार्केटचा. कारण ईद मार्केटमध्ये नुकसानीची बाजू थोडीफार असतेच, कुठलाही बिझनेस असेल तर थोडीफार असते. तर अशा वेळी फुल्ली वॅक्सिनेटेड ज्यावेळी शेळ्या, मेंढ्या, बोकड आपल्या कळपामध्ये येतात, ज्यावेळी विक्रीला घेऊन जाऊ, त्यावेळी आपल्या जे बोकड असतील ईद मार्केटचे, त्यांच्यावर लवकर इफेक्ट नाही होत. त्यांची जी इम्युनिटी पॉवर असते ती पॉवरफुल बनते. त्यामुळं त्यांच्यावरती लवकरात लवकर आजार पण येत नाही. रोगप्रतिकारक शक्ती खूप चांगली असते त्यांची. तर मंडळी, विषय
समजून घेणं आणि विषयाचं विषांतरण करणं, योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत तुम्ही स्वतःहून डेव्हलप करणं, तरच या गोट फार्मिंगमध्ये तुम्हाला चांगले चांगले अनुभव, चांगल्या व्यक्ती, चांगलं काम बघायला आणि ऐकायला भेटल आणि त्या गोष्टीचा इफेक्ट सर्वत्र चांगल्या पद्धतीनं राहील. जर का ह्या गोष्टी आपण ज्या रोजच्या रोज मांडतोय, बोलतोय, मग त्याच्यामध्ये तुम्हाला खरेदी, विक्री, व्यवस्थापन, मार्केटिंग, वाहतूक ह्या गोष्टी तुम्ही परफेक्टली जर तुमच्याकडे जपून ठेवल्यात आणि तुम्हाला त्याचा फायदा झाला तर नक्कीच तुम्हाला त्या गोष्टीमध्ये एक वेगळा असा अनुभव तुम्हाला ऐकायला भेटेल, बघायला भेटेल. नक्कीच महाराष्ट्रातून प्रत्येक तालुक्यातूनच आपण हे प्रोग्राम राबवणार आहोत. हा खूप मोठा प्रोग्राम आहे आणि या प्रोग्राममधून खूप लोकांचा फायदा सुद्धा होणार आहे. कारण तुम्ही टीकाकरण यूपी, बिहार आणि राजस्थान या 3 राज्यामध्ये शेळ्यां मेंढ्यांवरती जे काम होतं, आरोग्याच्या जनावरांच्या आरोग्याबाबत, ते अखंड भारतामध्ये कुठंच होत नाही. त्याच्यामुळं आपल्याला तिकडची जनावरं का ॲग्रेसिव्ह वाटतात, का जबरदस्त वाटतात, तर त्यांच्याकडे जो बेसिक दवापाण्याचा विषय असतो तो रोगमुक्तच त्यांनी केलेला आहे. त्याच्यामुळं आपल्याला ह्या गोष्टींवरती आपण सुद्धा चांगल्या पद्धतीनं वर्कआउट करून हे काम करणार आहोत. तर बऱ्याच मंडळींना या बिझनेसमधून आजही नफा की तोटा, तोटा की नफा, नक्की याची दिशा काय आहे, नक्की ह्यातून काय होणार आहे. कारण हल्ली फेसबुक आणि व्हॉट्सअपवर सर्वत्र जर तुम्ही चेक करत गेला, शेळी मेंढी पालन, कुक्कुटपालन, तुम्ही सर्वत्र कुठल्याही ह्याच्यामध्ये गेला तर तुम्हाला फक्त आणि फक्त हेच दिसल आणि अशी मंडळी सर्वात जास्त दिसतात. तर त्याच्यामुळं आपणही आपल्या या व्यवसायामध्ये बऱ्याचशा गोष्टींवरती फोकस करणं अत्यंत गरजेचं आहे. मानगावमध्ये खूप मंडळी आहेत आपले, लोखंडे सर. मानगावमध्ये बरीचशी मंडळी आहेत. मानगाव म्हणजे हे रायगड जिल्ह्यातलं मानगाव बोलता ना. खूप मंडळी आहेत आपले तिकडे. चांगल्या पद्धतीनं आपल्या मुंबईवरून खूप लोक मटेरियल घेतात तिथं. अभिनंदन आहे विशाल साहेब, खूपच चांगलं तुम्ही काम करताय. तर ग्रुप डिस्कस करणं आणि त्या माध्यमातून लोकांच्यापर्यंत पोहोचणं हे एक मस्त काम आहे. वर्कआउट तुमचं चांगलं आहे, अभिनंदन आहे त्याबाबत. चांगल्याच गोष्टी शिकायला, बघायला, ऐकायला भेटत आहेत. ॲक्च्युली या बिझनेसच्या माध्यमातून लोकांना पैसा मिळाला पाहिजे. लोकांना जर पैसा नाही मिळाला तर वेळ खूप वाया जाईल आपल्या मंडळींचा आणि आपल्या मंडळींच्या वरती बॅड इफेक्ट खूप मोठ्या प्रमाणात होईल. या बिझनेसबद्दल गैरसमज खूप पसरून जाईल. असं न होता ज्या काय पारंपरिक सिस्टम आहेत
त्या पारंपरिक सिस्टमवरती काय करता येईल तुम्हाला, त्या गोष्टीवरती जर वर्कआउट केलात आणि विषय जर मांडत गेलात तर नक्कीच तुम्हाला त्या गोष्टीचा फायदा होईल आणि बरीचशी मंडळी त्याच्यामध्ये काम करतील. तुम्हाला काही गोष्टी खूप आणि खूप शिकायला तर भेटतील, बघायलाही भेटतील आणि अनेक माध्यमं तुमच्या समोर येतील. त्यावेळी आज जी आपली जी धडपड आहे, जे तुम्ही आज आपण एकत्रित येत आहोत, एकत्रित काम करत आहोत, त्याचा इफेक्ट तुमच्यापर्यंत खूप मोठ्या प्रमाणात पोहोचेल मंडळी. कारण कोणी ना कोणी या सर्व गोष्टीची शासन दरबारी दखल घेतलेली असते, दखल घेतात. कोणीही इथं टाइमपास म्हणून काम करत नसतं, येत नसतं, विचार एकमेकाचे मांडत नसतात. त्यामुळं धन्यवाद शैलेंद्र कांबळे साहेब, काही हरकत नाही, अभिनंदन. फंक्शनमध्ये अटेंड राहणं खूप महत्त्वाचं असतं. रामराम डॉक्टर साहेब, रामराम. तर अनेक गोष्टींवरती ज्यावेळी शासन दरबारी तुमचा विचार केला जातो, नक्कीच ते लोक तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये असतात, कारण तुम्ही फेसबुकला तुमच्या सर्व डिटेल्स असतात. सर्व मंडळींना एक विनंती आहे, फेसबुकवरती कुठलेही तुमचे इतरत्र फोटो न टाकता त्या डीपीवरती आपल्या बिझनेस निगडीत जर फोटो टाकलात तर समोरचा माणूस समजून जातो की बाबा हा आपल्या लाईनमधला माणूस आहे, आपल्या बिझनेसमधला माणूस आहे. तुम्ही नको ते फोटो जर तिथं असतील तर माणूस बऱ्याच वेळा म्हणतो हे काय आपल्या संबंधितले दिसत नाहीत, त्याच्यामुळे यांच्याबरोबर काय ॲड होण्यात मजा नाही. तर सर्वांना तुमच्या डीपीला तुम्ही तुमचे बिझनेस रिलेटेड काय तुम्हाला ठेवता आलं तर नक्कीच ठेवा, त्याचा फायदा तुम्हाला चांगला होईल. नक्कीच विशालजी पाटील, तुम्ही खूप आणि खूप ॲग्रेसिव्ह त्या तुमच्या भागातून काम करताय, चांगला आहे, तुमचे विचार चांगले आहेत. तुम्ही स्वतःच हाडाचे शेतकरी असल्यामुळं तुम्हाला कंपनी करणं सोपं जातं आणि नाशिक हे त्या बाबतीत ॲग्रेसिव्ह आहे. अभिनंदन आहे तुमचे त्या बाबतीत, धन्यवाद. असे अनेक विषय मंडळी समोर आले पाहिजेत, शेतकऱ्यांना समजलं पाहिजे. जर का आपण एकत्रित येण्याच्या माध्यमातून जर शेतकऱ्यांचा फायदा होत नसेल, शेतकऱ्यांना काही चार पैसे भेटत नसतील तर मग काय उपयोग नाही होणार त्या गोष्टीचा. आपल्या नॉलेजचा काय उपयोग होणार नाही, आपण आपल्यापाशीच ठेवू, काही फायदा होणार नाही. दक्षिण आफ्रिकेवरून पांडुरंगजी घाडगे साहेब खूप आणि खूप चांगल्या वेळोवेळी कुठं ना कुठल्या ना माध्यमातून अभिनंदन असतं त्यांचं, वेळ देतात. बघा आज दक्षिण आफ्रिकेत राहून आपल्या प्रोग्रामला हजेरी लावतात. हे एक शेतकऱ्यांचा एक गुण असतो की ते अशा वेळी प्रोग्राममध्ये हजर असतात. गाडगे साहेब धन्यवाद. जरी काय तिकडं तुमच्या इकडे वेगवेगळे शेळ्या मेंढ्यांचे ब्रीड भेटले दिसले की नक्कीच आम्हाला फोटो काढून पाठवत जा, आम्हालाही कळल. ते तिकडे त्या जातीला काय म्हणतात त्याचंही नाव पाठवत जा. त्यांची काय ब्रीडबद्दल माहिती वगैरे घेऊन आम्हाला जरा कळवलात तर खूप बरं होईल आणि आभारी मानू आपण सर्व. कारण भारतामध्ये बऱ्याच लोकांना माहिती नाही आणि महाराष्ट्रातली तर अवस्था सगळं तुम्हालाच माहिती आहे, तुम्ही एकत्रित राहिलेलो आहे आपण. त्यामुळं तुमच्यासारखी लोक ज्यावेळी बाहेर असतात तर अशा मंडळींनी आपल्या काय वेळात वेळ काय जेव्हा मिळेल तुम्हाला त्यावेळी नक्कीच मदत कराल ही अपेक्षा आहे. धन्यवाद. नक्कीच अरुण साहेब
नक्कीच अभ्यास झाला पाहिजे, तरच या गोष्टीचा फायदा होतो. काही हरकत नाही पाटील साहेब. जसं जसं तुम्ही विशालजी पाटील, काही हरकत नाही, वेळोवेळी तुम्ही अपडेट राहा. तुम्हाला सर्वच गोष्टी समजून जातील. कंपनी म्हणजे काय, कसं करायचं असतं, मार्केट कुठं असतं, त्याच्या कंपनीबद्दल काय माहिती मिळाली पाहिजे. एक वेळ तुम्ही नाशिकमध्ये जयंतजी सानप साहेब यांना भेटा. ते चांगले आपले मित्र आहेत, ज्यांनी दुबईला गेल्या वर्षी विमानाने ज्या शेळ्या मेंढ्या पाठवल्या, ते जयंतजी सानप हे तुम्ही नक्कीच त्यांना नाशिकमध्ये भेटलात तर तुम्हाला कंपनी काय असते, कंपनीबद्दल माहिती काय असते, एक्सपोर्टिंग कसं होतं, कुठल्या लेवलच्या शेळ्या मेंढ्या तिकडे चालतात, तिथलं मार्केट काय चालू आहे, तिथलं मार्केट काय चालू आहे, ह्या सर्व गोष्टी ते तुम्हाला समजून सांगतील. फुल कोऑपरेटिव्ह व्यक्ती आहे, यंग मंडळी आहेत. ते नक्कीच तुम्हाला या बाबतीत माहिती देतील. अनेक गोष्टींना या प्रत्येक गोष्ट क्लिअर कंपनीच्या बाबतीत तुम्हाला तिकडंच भेटा. तुम्हाला कंपनीबद्दल आणखी डीप नॉलेज तेच चांगलं सांगू शकतील, कारण तुमच्या ते चांगले फार्मर्स आहेत आणि चांगली एक्सपोर्टिंगमध्ये त्यांचा भारतामध्ये आत्ताच्या कंडिशनला शेळ्या मेंढ्यांच्या बाबतीत ते टॉपमोस्ट याच्यावर आहेत. लोखंडे साहेब, कार्यक्रम झाल्यानंतर माणगावमधून दोघा तिघांचे मी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देतो, किंवा तुम्हाला भेटतील. तुमचाच नंबर लोड करून ठेवा, तुम्हाला नक्कीच कोणी ना कोणी फोन करेल तिथं. नक्कीच अरुण साहेब, सर्वच गोष्टी आपल्याकडे असणं अत्यंत गरजेचं आहे. तुम्ही कधी सुद्धा आपल्या जेव्हा आपण आपला एक ग्रुप बनतो, आपण सर्वांच्या माध्यमातून एकत्रित येतो, त्यावेळी कोणी कुणाचा हात सोडत नाही. फक्त सत्यप्रत तुम्ही सर्वांनी मिळून समोर मांडली पाहिजे. तुम्ही कुणाला फसवलं नाही पाहिजे, मीही कुणाला फसवलं नाही पाहिजे. आपण एकमेकांशी बिझनेस करत असताना कधी सुद्धा कुणाला आपल्यामुळं माझ्यामुळं माझ्या मित्रांचा परिवार धोक्यात येईल इतपत वाईट कुठलं काम नाही केलं पाहिजे आपण. तरच या गोष्टीला अर्थ राहील. कारण प्रत्येकजण काही ना काही माध्यम आणतो आणि समोरच्या माणसाला टोपी घालण्याचा कार्यक्रम करतो. तर तुम्ही जर फसला नाही आणि मी जर तुम्हाला फसवलं नाही, तर नक्कीच हा बिझनेस समोरासमोर चांगल्या पद्धतीनं काम करता येतं. विशालजी पाटील, नक्कीच तुम्ही हे काम आपल्या सोबतच करू शकता, कारण आपण हळूहळू डिस्ट्रिक्ट वाईज हे काम वाढवतच आहोत आणि तुम्हाला त्याचा फायदा होईल नक्कीच होणार या गोष्टीमुळं. त्यामुळं अनेक विषय पुढे येतील, त्यावेळी सर्वच मिळून आपण अखंड महाराष्ट्रभर एक चांगला विषय घेऊन काम करणार आहोत. नमस्ते नमस्ते. पुनश्च एकदा मी शेळी मेंढी पालक आमने सामने या प्रोग्राममध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मनीष बेले सर, तुमचा प्रश्नच नाही समजला, त्यामुळे मला काय लास्टचं काय मला समजलंच नाही.
काय होतंय अमरावतीमध्ये बोकड विकत काय लक्षात येणार नाही मला, प्रश्नच नाही समजला. इंग्लिशमध्ये असेल तर मला नक्कीच नाही कळणार काय. सचिनजी निसाळ सांगतायत येत्या 21 तारखेला नाशिक येथे चर्चासत्र आयोजित केलेलं आहे. नक्कीच तुम्ही त्या चर्चासत्राचा फायदा घ्या. सचिन निसाळ साहेब, तुम्ही तुमचा मोबाईल नंबर लोड करायला पाहिजे होता, म्हणजे आणखी थोडं सोपं झालं असतं. सचिन लोखंडे साहेबांनी मोबाईल नंबर दिलेला आहे. नक्कीच तुम्हाला कोणी ना कोणी माणगावमधून 100% फोन करेल. सचिन लोखंडे साहेब, ज्यांना नाशिकच्या प्रोग्रामला 21 तारखेला यायचं असेल तर नक्कीच खालील नंबर दिलेला आहे सचिन निसाळ साहेबांनी, 98 60 30 546. प्रवीणजी गुरव साहेब, धन्यवाद. एक हळूहळू आपल्याच या मातीशी निगडीत असलेले, आपल्या बिझनेसच्या निगडीत असलेली मंडळी भेटतायत. शेख साहब नमस्ते, आप कैसे हो, बोलो. अनेक विषय, अनेक मंडळींना या गोष्टीतून होत आहेत. मी वारंवार सांगतोय, भारतामध्ये बंदिस्त नावाचं ब्रीड हे फक्त महाराष्ट्रातच डेव्हलप होतंय. बंदिस्त शेळी पालन, मेंढी पालन हे फक्त महाराष्ट्रात डेव्हलप होतंय. त्याच्यामुळं या ब्रीडचा फायदा करून घेणं हे आपल्या हातात आहे. रणजितजी भोसले साहेब, खरोखर धन्यवाद. माझा मोठा प्रॉब्लेम आहे, मला मराठी इंग्लिश समजत नाही एवढं. काही हरकत नाही सर, ज्या ज्यावेळी तुम्हाला आमच्याकडून मदत लागेल त्यावेळी नक्कीच आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. तुम्ही सुद्धा एवढ्या मोठ्या चांगल्या पदावर आहात तर आपल्या ग्रामीण भागातल्या लोकांसाठी नक्कीच मदत कराल ही अपेक्षा आहे. खूप मराठवाडा असेल, विदर्भ असेल, खानदेश असेल, या भागामध्ये शेळी मेंढी पालन हा अत्यंत कमी प्रमाणात काम होतं तिकडं, आणि तरुणांची संख्या जास्त आहे, बेकारीचं प्रमाण जास्त आहे. तर नक्कीच तुम्ही अशा आपल्या लोकांना मदत कराल ही अपेक्षा आहे. धन्यवाद. शेख साहब, धन्यवाद धन्यवाद. मंडळी, ज्या ज्या वेळी आपण या गोष्टीवरती विषयाला मांडत जातो आणि बंदिस्त नावाच्या ब्रीडवरती ज्यावेळी सर्वत्र महाराष्ट्रामध्ये गवगवा उठलेला आहे, कारण हळूहळू महाराष्ट्रात जशी बंदी आली, मुक्त संचारमध्ये जनावर फिरणाऱ्यावरती बंदी आली, तशी इतर राज्यामध्ये सुद्धा चालू झालेली आहे. त्याच्यामुळं त्याला पर्याय नाही, तेही लोक बंदिस्त शेळीपालनमध्ये नक्कीच येणाऱ्या काळामध्ये वळतील. आणि बंदिस्त शेळीपालनामध्ये वळल्यानंतर बंदिस्त नावाचं ब्रीड हे तुम्हाला फक्त महाराष्ट्रातच भेटल. त्याच्यामुळं आजच आपण त्याच्यावरती आपलं वर्कआउट होणं गरजेचं आहे, काम चांगल्या पद्धतीनं केलं पाहिजे आणि बंदिस्त नावाचं ब्रीड महाराष्ट्रातून बाहेर गेलं पाहिजे ऑल ओव्हर इंडियामध्ये. धन्यवाद साहेब, धन्यवाद. हे एक आपलं काम आहे, दिवसातून एखादा तास, 1.5 तास देणं, आठवड्यातून एखादा दिवस देणं,
मजा येते याच्यामध्ये. पैसा मिळो न मिळो हे भाग पुढचा वेगळा असतो, जो तो ज्याच्या त्याच्या पद्धतीनं पैसा कमवतोच. परंतु आपल्याकडची परिपूर्ण माहिती एखाद्या समोरच्या माणसाला सांगणं, त्या माणसाकडून या बिझनेसबद्दल अवेअरनेस निर्माण करणं, बेकारीला आळा घालणं, तरुणांना एक संधी देणं, शहरामध्ये काय चालतंय ते खेड्यापर्यंत पोहोचवणं आणि खेड्यात काय पिकतंय ते शहरामध्ये विकण्याचं काम करणं, हे आपल्या माणसाचं आद्य कर्तव्य आहे. कुठंतरी नको त्या वाळल्या गप्पा मारण्यापेक्षा जर माझ्या समाजासमोर मी जर बोलतोय आणि त्याचा 1% जरी फायदा होत असेल तर त्याच्यामध्ये खूप मला समाधान असतं. असे माझ्यासारखे अनेक तरुण हे काम करतायत वेगवेगळ्या माध्यमातून सर. त्याच्यामुळं मी प्रत्येक आता बऱ्याच जिल्ह्यांमध्ये आणि बऱ्याच तालुक्यामध्ये हे काम करतायत मंडळी. जेवढं जमल तेवढं त्यांना समजून सांगणं, शेळी म्हणजे काय, मेंढी म्हणजे काय, ते कसं असतं, त्याचं कुठं एक्सपोर्टिंग होतं, त्याचं शहरांमध्ये किती मागणी आहे, मग तुम्ही कुठलं काम केलं पाहिजे, आता सीझन कोणता आहे तर कोणतं बोकड काम हे केलं पाहिजे, शेळ्या कशा पाळल्या पाहिजेत, हे ज्या बेसिक गोष्टी हळूहळू ज्या लोकांनी माझ्याबरोबर जेव्हापासून आहेत त्या मंडळींनी काम चालू केलेलं आहे. आणि सर्वांनी करावं, कारण काय होतं की तुम्हाला एक वेगळा आनंद मिळून जाईल, त्या गोष्टीतून वेगळा आशीर्वाद मिळेल आपल्या माता भगिनींचा, आणि आपला तरुण, आपल्या माता भगिनी हळूहळू 4 पैसे कमवण्यासाठी सक्षम होतील. आनंदजी रामटेके, तुमच्या बऱ्याच दिवसापासून हा प्रश्न बऱ्याच ठिकाणी असतोच. तुम्ही नक्की किती शेळ्या आहेत, किती बोकडं आहेत आणि तुम्हाला काय वाईट अनुभव येतोय तो जर शेअर केला तर मला बी बरं वाटेल आणि इतर लोकांना सुद्धा बरं वाटेल की कसं आणि काय अडचणी येतात प्रत्यक्षात. भारत माने साहेब धन्यवाद. मंडळी, आज 330 रुपयाला जर रेट पोचला असेल तर का परवडत नाही, विचार करा, थोडा अभ्यास करा त्या गोष्टीवरती, मग तुमच्या नक्कीच लक्षात येईल आपण काय करतोय ते. खूप मोठा बिझनेस आहे हा. जर तुम्ही, सगळ्यात महत्त्वाचं कसं असतं की तुम्ही रंगीबेरंगीवरती जर गेलात, मूळ आपला व्यवसाय सोडून रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये जर तुम्ही उतरलात, नको त्या शेळ्या आणलात, नको ते बोकडा आणलात आणि त्याच्यावर जर PhD करत बसलात तर असे प्रश्न निर्माण होतात, जसे आता रामटेके साहेबांनी सांगितलं, परवडेल का. मग कोणतं परवडेल, तुम्ही थोडं विचार करायला पाहिजे. थोडा जर बारीक अभ्यास केला, हा बिझनेस खूप आणि खूप परवडतो. आपण सुरुवातीपासूनच ठरवत नाही, नक्कीच करा सर. मी तुमची शंका खूप आणि खूप चांगल्या पद्धतीनं याच्यातनं दूर करण्याचा प्रयत्न करेन, कारण फोनवरती खूप व्यवस्थित बोलता येतं. पर्सनली बी काही गोष्टी असतात त्या सांगता येतात, बोलता येतात, त्याबद्दल अभिनंदन आहे तुमचं. या बिझनेसमध्ये जर असं वाटत असेल ना तर नक्कीच मी कित्येक लोकांना म्हणतो की बाबांनो, माझ्याबरोबर ॲग्रीमेंट करा, मी तुमच्याबरोबर बिझनेस करायला तयार आहे, तुमचा बिझनेस डेव्हलप करून द्यायला तयार आहे. तुम्ही कधी सुद्धा या बिझनेसबद्दल गैरसमज करून घेऊ नका, कारण त्याच्या मागचं एकमेव कारण आहे, तुमच्या खरेदी चुकलेल्या आहेत आणि तुमच्या खरेदी चुकल्यामुळं तुमचा नको तिथं पैसा व्यर्थ गेला. जिथं शेड बांधणी असेल,
चाऱ्याचं नियोजन परफेक्ट नसेल, सीझन वाईज चारा तुम्ही गोळा करून ठेवला नसेल, धन्यवाद. कोणत्या सीझनमध्ये कोणता चारा तयार होतो, त्यावेळी आपल्याला स्टॉक करण्यासाठी काय करावं लागतं, ह्या बारीक सोरीक गोष्टी जर तुम्ही अभ्यासपूर्वक केलात आणि खाद्यावरती जर कंट्रोल केलात आणि जास्त ब्रीड देणाऱ्या शेळ्या, जास्त वेटगेन होणारे बोकड, सिलेक्टिव्ह पीस जर तुमच्याकडे असतील तर नक्कीच फायदा होतो. फक्त काय होतं की ज्याच्याकडे 20, 30, 40, 50, 60 अशा ज्यांच्याकडे शेळ्या आहेत, त्यांची आर्थिक स्थिती खूप स्ट्रॉंग राहत नाही. कारण 100+ ज्यांच्याकडे आहेत जनावरं आणि 100+ ज्यांच्याकडे झाडं आहेत, अशा लोकांचा माल कोणत्याही स्थितीमध्ये विकायला परवडतो. आणि तो कारण 0 बजेटवरती येण्यासाठी अशा गोष्टी कराव्या लागतात. एक झाड आणि एक शेळी तरच होईल बिझनेसमध्ये प्रगती. जर तुमच्याकडे 100 शेळ्या आहेत तर 100 झाडं तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. 1 एकर जमिनीवरती हा प्रकल्प उभा करता येतो आणि हा प्रकल्प चालवता येतो. आणि केवळ एक माणूस जर तुम्ही याच्यावर ठेवलात तर नक्कीच हा बिझनेस परवडतो. नियोजनबद्ध जर काम असेल तर तुम्हाला कुठल्याही गोष्टीची अडचण येत नाही. कारण एक कामगार असेल, जोडीला तुम्ही असाल, तर या बिझनेसमध्ये खूप जबरदस्त काम करता येतं. वर्कआउट प्लॅनिंग पाहिजे तुमच्याकडे. परफेक्ट प्लॅनिंग असेल, योग्य लोकांच्या माध्यमातून तुमची खरेदी आणि विक्री होत असेल, तर तुम्हाला याच्यामधले बारकावे समजून येतील नक्की शेळी पालनामध्ये नक्की काय आहे. अर्जुनजी हराळे साहेब धन्यवाद. मेंढी पालनमध्ये, बंदिस्त मेंढी पालनमध्ये अर्जुनजी हराळे साहेबांचं वर्कआउट चांगलं आहे. काम चांगल्या प्रकारे करतायत. आणि त्यांनी काल मी फोटो त्यांचा लोड केला होता ग्रुपवरती, फेसबुकलाही टाकला आणि ऑनलाईनला ह्या लाईव्ह प्रोग्राममध्ये सुद्धा टाकला होता. 4 महिन्यामध्ये 46 किलो बकऱ्याचं वजन, तेही त्या बकऱ्याची आई एक्सपायरी झालेली होती, त्याची आई. तरी सुद्धा अर्जुन साहेबांनी त्या बछड्याला एवढ्या जबरदस्त पद्धतीने सांभाळलं, पाळलं की आज तुमच्या समोरच 4च महिन्याचं उदाहरण, ज्याचं रेकॉर्ड ब्रेक सर्वच डॉक्टर स्वागत करतायत. त्याच्या नियोजनबद्ध जर काम असेल तर कोणतंही काम असू दे, ते तुम्हाला परफेक्ट रिझल्ट देऊन जातं. त्याच्यामुळे मी अर्जुन साहेबांच्या बाबतीत सांगतो की बिटलच्या शेळ्या आहेत, कडकनाथ कोंबड्या आहेत, अगदी दुष्काळ केट्ट उन्हामध्ये यांचा फार्म आहे. अर्जुन साहेब ऑनलाईन आहेत. तुम्ही तुमचा मोबाईल नंबर लोड करा, म्हणजे काही लोक तुम्हाला डायरेक्ट संपर्क करतील आणि या बिझनेसमधून जे काय तुम्हाला चांगलं देता येईल, चांगल्यात चांगलं, ते आपल्या या ऑनलाईनच्या माध्यमातून जे काय मंडळी तुमच्या समोर आहेत त्यांना चांगली मदत करा, तुमचा अनुभव शेअर करा. कारण हल्ली व्यवस्थित मार्गदर्शन कोणीही करत नाही आहे अर्जुनजी. तर तुमच्या माध्यमातून आणखी थोडं
ग्रामीण भागातल्या मंडळींना अनुभव येईल आणि ते तुमच्याशी शेअर करतील. कारण तुम्ही पारंपरिक व्यावसायिक असल्यामुळं तुमच्या अंगातील जी गुण आहेत ते अवगत आहेत. त्यामुळे सहज तुमच्याकडे त्याच्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारची PhD करावं लागत नाही. तुम्ही त्याच्यावरती सहज आणि सहज अभ्यास करून परिपूर्ण सक्सेसफुल असल्यामुळं बऱ्याच मंडळींना त्याचा फायदा होईल. जेवढे तुम्ही प्रश्न विचारत राहाल मंडळी, त्याचा जास्तीत जास्त फायदा हा तुम्हाला होईल. दिनेश काळशेकर साहेब नमस्ते. तेही परदेशातूनच आहेत. जसे आता गाडगे साहेब होते आफ्रिकेतून, काळशेकर साहेब सुद्धा परदेशातून आहेत. कित्येक मंडळी या ग्रुपमध्ये आपल्या अशा कार्यक्रमामध्ये असतात ज्यांना परदेशात राहून सुद्धा आपल्या घराच्या आजूबाजूलाच आपण आहोत की काय अशा वातावरणामध्ये आपण सर्वत्र एकमेकाशी चर्चासत्र चालू असतं. नमस्ते नमस्ते. त्यांनाही कळतं की खरोखर आपल्या महाराष्ट्रातील मंडळी शेळ्या मेंढ्यांच्या बाबतीत काही ना काही चांगलं पाऊल उचलत आहेत. या बिझनेस बद्दल जेवढं तुम्ही हळूहळू शिकत जाल, बघत जाल, तसं तुमच्या समोर मंडळी येतील, विषय घेतील. आता जसं लोकर उद्योग टेक्सटाईल मिनिस्ट्री ऑफ इंडिया यांच्या मार्फत या बिझनेसमध्ये, या लोकर उद्योगामध्ये काम करतं. त्याच्या अंतर्गत आपण महाराष्ट्रामधून जे महाराष्ट्रातल्या संस्था आहेत, महामंडळ आहेत, असे अनेक उद्योग असतात जे ग्रामीण भागातून हा या उद्योगाची निर्मिती करण्यासाठी अनेक संस्था काम करत असतात. त्यावेळी आपण सुद्धा अशा संस्थांच्या अटॅचमध्ये राहणं अत्यंत गरजेचं असतं. अर्जुनजी हराळे साहेबांचे दोन्ही नंबर दिलेले आहेत मंडळी. नंबर घ्या त्यांचे. जेवढा जमल तेवढा अर्जुन साहेबांना मी विनंती करेन, जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत तुमचा अनुभव शेअर करा, चांगल्याविषयी चांगली माहिती द्या. खरेदी विक्री व्यवस्थापन मार्केटिंगमध्ये तुमचा मोलाचा वाटा आहे. तर नक्कीच आपल्या महाराष्ट्रातील शेळी मेंढी पालकांना व्हावा ही एक अपेक्षा आहे. नक्कीच तुम्ही त्यांना सर्वांना मदत कराल. अनेक हळूहळू ज्यावेळी लोकांच्या पर्यंत आपण बोलतो, बसतो, अनुभव शेअर करतो, त्या अनुभवातून वेगवेगळी मंडळी ज्यावेळी समोर येते ना, समोर आलेल्या मंडळींच्या बरोबर आपण विषय घेत असताना एक लक्षात येतं, चुकीच्या दिशेनं चुकीचा मार्ग निवडून या मंडळींनी काम केल्यामुळं या बिझनेसमध्ये त्यांना ठोकर बसते. आणि ज्यावेळी ह्या मंडळीच्या तोंडातून आपण सत्यवाक्य ऐकून घेण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळी आपण ज्यावेळी आपल्याकडचं जे काय आहे ते त्यांच्या समोर
मांडण्याचा प्रयत्न केला की त्या लोकांना लक्षात येतं की आपण इथं सत्य सांगणं अत्यंत गरजेचं आहे, कारण इथंच आपल्याला मार्ग मिळू शकतो एवढी त्यांना खात्री पडते. आणि अशा परिस्थितीमधून ज्यावेळी आपण त्यांना टेकअप करतो आणि त्यांच्या बिझनेसमध्ये उन्नती आणण्यासाठी आपण वेळोवेळी मार्गदर्शनाने त्यांना मार्केट मिळवून देण्याचं काम करतो, त्यावेळी खरोखर त्यांना श्वास घेतल्यासारखं होतं. मंडळी, मैं अब बच गया. आणि तो जो आशीर्वाद असतो ना प्राण्यांचा, त्या कुटुंबाचा, तो एक वेगळा असा आनंद आपल्याला या बिझनेसमधनं बघायला मिळतो. याच्यासाठी तुम्हाला ज्यावेळी या बिझनेस मधल्या डीप नॉलेज, सत्यप्रत तुमच्या समोर पडतील एक 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 त्यावेळी कळतं. तसं लोकर उद्योग बद्दल आपण बोलत असताना घोंगडे आहेत. लोकर उद्योग म्हणजे मेंढ्यांच्या आणि शेळ्यांच्या पासून जे काय प्रोडक्ट बनत आहेत, तर जास्तीत जास्त लोकरी उद्योग हा मेंढ्यांच्याच केसांपासून बनतो. तर याच्यावरती खूप मोठ्या पद्धतीनं काम करतं गव्हर्नमेंट. आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही आणि त्याच्या तशा फॅक्टरी, कंपन्या, कारखाने, टेक्सटाईल मिल आपण अंमलात आणत नाही. त्याच्यावर गव्हर्नमेंट खूप मोठ्या पद्धतीनं काम करतं. आता ही संधी आहे तुमच्या समोर. 2 दिवस आपण चर्चा चांगली केली त्या गोष्टीवरती. त्या संधीचा फायदा करून, संधीचं सोनं करून घ्या. आयुष्यभर तुम्हाला गव्हर्नमेंट तुमच्या पाठीशी असेल. कारण विक्री व्यवस्थापन पहिल्यापासून आपण म्हणतो की आम्हाला ग्रामीण भागातल्या लोकांना विक्री व्यवस्थापनाला खूप अडचणी येतात, तिथं तुम्ही आम्हाला मदत करा. आम्ही प्रोडक्शन बनवण्यामध्ये साहेब आम्ही तुम्हाला मदत करतो. अशा काही लेनदेनच्या गोष्टी होतात. त्यावेळी तुझं त्यांना मान्य होतं की आपण ग्रामीण भागामध्ये केलं तर 4 लोकांना रोजगार निर्मिती होते आणि आपलंही प्रोडक्शन फास्ट निघतं, क्वालिटी चांगली बनते, हायजेनिक पद्धतीनं कामं होतात. त्यामुळं मंडळी या गोष्टीचा फायदा घ्या, ट्रेनिंग घ्या. स्वतःचे एक उद्योजक म्हणून शेळी पालनाबरोबर साईड बाय साईड तिथंच तुमच्या शेळी फार्मच्या शेजारीच एखाद्या गुंठ्यामध्ये तुमचा हा टेक्सटाईल फार्म, टेक्सटाईल कंपनी, लोकर उद्योग हा सुरू करायला काही हरकत नाही. त्या गोष्टीवरती डीपमध्ये तुम्ही जाल, माझ्या संपर्कात राहाल अशी अपेक्षा आहे. नक्कीच आपण यातून काही ना काही महाराष्ट्रातल्या आपल्या जनतेसाठी निर्माण करू. किंवा तुम्ही म्हणाल आपण सगळी मिळून करायचं का, तरी सुद्धा आपण सर्व मंडळी एकत्रित येऊन एखादा हा विषय घेऊन आपण ही टेक्सटाईल कंपनी स्थापन करू शकतो. कारण विक्रीचं काही टेन्शन नसल्यामुळं, रॉ मटेरियलचं काही टेन्शन नसल्यामुळं सर्वच्या सर्व जबाबदारी घेऊन काम करणारी कंपनी. आपली एक जबाबदारी एकच आहे की उत्कृष्ट दर्जाचं प्रोडक्ट त्यांच्यापर्यंत पोहोचवणं. जर सर्वांच्या मते जर आपण तयार असाल, आवडलं, तर आपली एक स्वतंत्र टेक्सटाईल ज्याच्यावर नियंत्रणच गव्हर्नमेंटचं राहील. त्यामुळे आपल्याला बऱ्याच गोष्टी गव्हर्नमेंटच्या फंडिंगच्या बाबतीत ज्या असतात त्या होत राहतील. करून दाखवल्याशिवाय गव्हर्नमेंट सुद्धा लक्ष घालत नसतं. आपल्याला पहिला एकत्रित येणं, तशा मीटिंग्स अरेंज करणं, लोकांच्या बरोबर बोलणं आणि नंतर कंपनी ॲक्ट प्रमाणे काम जर करत गेलो आपण, तर गव्हर्नमेंट कधीच आपल्याला विसरणार नाही. बघा, जर आपली तयारी सर्वांची असेल तर नक्कीच आपण हा विषय लवकरात लवकर कुठंतरी एकत्रित येऊन किंवा डायरेक्ट त्या डिपार्टमेंटचे जे कमिशनर असतात त्यांच्याशी माझे खूप चांगले संबंध आहेत.
त्यांनीच दिलेली एक मला आपल्या सर्व महाराष्ट्रातील मंडळींना अपॉर्च्युनिटी आहे आणि आपण करू शकतो. अक्षयजी खरगे इन्व्हेस्टमेंट झिरो आहे म्हणून समजा तुम्ही. झिरो इन्व्हेस्टमेंट आहे. सर्वांनी सध्याच्या सर्वसाधारण माणसाचा आत्ताच्या ह्याच्यातला एखादा पगार, एक मंथली पगार जर चांगला असेल तेवढा जर इन्व्हेस्ट केला आणि सर्व मेंबरनी एकत्रित आलो, लय मोठी गोष्ट नाही. सर्वांनी 5-50 हजार रुपये, 5-25 हजार, 50 हजार जर एकत्रित केले तर ही कंपनी उभा राहते. खूप कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये ही टेक्स्टाईल आपली उभा राहू शकते. गव्हर्नमेंटचं खूप मोठ्या प्रमाणात याच्यावरती वरदास्त असतो आपल्याशी, त्यामुळे आपल्याला जास्त पैशाची इन्व्हेस्टमेंट होत नाही. नक्कीच रोजगार निर्मिती घरोघरी आणि लोकरीचं प्रोडक्ट, दर्जेदार प्रोडक्ट देऊन मी बरेचसे फोटो फेसबुकला आणि व्हॉट्सअपला टाकलेले आहेत. तुम्ही ते प्रोडक्ट बघू शकता. प्युअर लोकरीचे प्रोडक्ट आहेत ते. खूप जबरदस्त प्रोडक्ट आहे. मंडळी, वेळ नेहमीप्रमाणे बऱ्यापैकी झालेले आहे. ज्यांना काय विचारायचं असेल, ज्यांना काय बोलायचं असेल या बिझनेसबद्दल, या बिझनेस संदर्भात, नक्कीच शेअर करा. मी पुन्हा एकदा शेळी मेंढी पालक आमने सामने या कार्यक्रमामध्ये सर्वांचे सरसे स्वागत करतो. आणि वेळेत वेळ काढून तुम्ही या कार्यक्रमाला हजेरी लावता, बघता. काही वेळा ज्यावेळी इथं नसता त्यामुळे ऑनलाईन राहता येत नाही, त्यावेळी नंतर न उद्या परवा ज्यावेळी तुम्हाला वेळ भेटतो त्यावेळी सुद्धा तुम्ही बघत असता. त्यावेळी आम्हाला ते किती व्हिडिओ बघतायत ते सर्व समजतं. त्यावेळी खूप बरं वाटतं की काही ना काही आपण देतोय, त्यातून काहीतरी लोकांना मिळतंय. चलो, धन्यवाद मंडळी. आज 2च मिनिटात आपण इथं थांबू. परत उद्या आपल्याला बऱ्याच गोष्टीवरती बोलता येईल. 1-2 मिनिटामध्ये मी प्रोग्राम आज थांबवतो.